नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देशात महाराष्ट्रात लसीकरणासाठी पहिल्या क्रमांकावरती जो आहे महाराष्ट्र गणला जातो. मात्र हे सर्वश्रुत असताना पण राज्यातील औरंगाबाद असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल अशा अनेक लसीकरण केंद्रांवरती लसीचा तुटवडा जाणवतोय. तर कधी लसीकरणाच्या नावाखाली काही गैरप्रकारही होताना दिसतात. अनेक ठिकाणी लसीकरणाच्या नियमांची पायमल्ली होते, अनेक ठिकाणी रुग्णांचा जीव धोक्यात घातला जातोय, तर काही ठिकाणी लसीसाठी आयोजित शिबिरांमध्येच नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक होताना दिसते. आणि त्यामुळे लसीकरणाबाबत सावळा गोंधळ सुरू असताना तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणातील दिरंगाई अनेकांच्या जीवावर बेतू शकते, परिस्थिती आणखी बिकट करू शकते. आणि त्यामुळे लसीकरणातील अडथळे दूर करून ते सुरळीत पार पडावं यासाठी काय करायला हवं यावरच करूया चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये. खरं तर आपण बघतोय की लसीकरणाचा वेग वाढवलेला असताना दुसरीकडे येणाऱ्या अडचणी देखील अनेकांसमोर आवासून उभ्या आहेत. राज्यात लसीकरणाची समस्या आवासून उभी असताना कोरोनाची तिसरी लाट अपेक्षित असून आता लसीकरणासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. मात्र अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्यानं लसीकरण ठप्प आहे. एकीकडे राज्यानं लसीकरणासाठी क्षमता वाढवली आहे, तर दुसरीकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं लसीकरणाला काही अंशी खीळ बसतीये. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा कसा करायचा सामना पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट आणि त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा देखील. सोलापुरातील लसीकरण 26 जून पासून ठप्प. नागपूर औरंगाबादमध्ये केवळ 3 केंद्रांवर लसीकरण. लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला ब्रेक. तिसरी लाट अपेक्षित असल्यानं सरकार चिंतेत. लसींशिवाय कशी रोखणार तिसरी लाट? केंद्राकडून लसींचा सुरळीत पुरवठा होणार का? राज्यात पुन्हा लसीकरणाबाबत कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. लसीकरणाची क्षमता वाढवल्यामुळे राज्याकडून लसींची मागणी वाढली आहे, परंतु त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला खूप महत्त्व आलंय. लसीकरणानंतर मुंबईत कोरोना संक्रमणाचं प्रमाण कमी झालंय आणि मुख्य म्हणजे दोन्ही डोस घेतल्यानंतर फक्त 26 जणांना कोरोना झाल्याचं मुंबईतल्या सर्वेक्षणात आढळलं. म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात लसीकरणासाठी मागणी वाढते. सरकारनं लसीकरण केंद्राची संख्या वाढवली आहे, परंतु लस उपलब्ध होत नसेल तर करायचे काय असा प्रश्न उपस्थित होतो. औरंगाबाद शहरात केवळ 550 लसी शिल्लक असल्याने फक्त 3 केंद्रांवरच लसीकरण होत आहे. म्हणजेच तब्बल 82 लसीकरण केंद्र बंद आहेत. तिकडे सोलापूरमध्ये लसींचा पुरवठा नसल्यानं 26 जून पासून लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही लसीकरण जवळपास ठप्प झालंय. केवळ 3 केंद्रांवर कोवॅक्सिनचं लसीकरण होत आहे, तर महापालिकेचं लसीकरण केंद्र बंद आहेत. राज्याची लोकसंख्या 12 कोटींच्या घरात असून 28 जून पर्यंत राज्यात एकूण 3,17,82,593 नागरिकांचं लसीकरण झालंय. कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे आणि 4 ते 6 आठवड्यात तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत. तिसरी लाट अधिक धोकादायक असल्यानं सरकारची जबाबदारी आणखी वाढली आहे. परंतु मागणीप्रमाणे डोस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरणात अडचणी येत आहेत. ही परिस्थिती लगेचच बदलली गेली नाही तर तिसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. औरंगाबादहून सचिन बडे, नागपूरहून कल्पना नळसकर, सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि लोकशाही विशेषमध्ये याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला स्टुडिओत आहेत सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगलीजी, भाजपच्या प्रवक्ता भालचंद्र शिरसाटजी, शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनीषाजी, आपल्यापासून सुरुवात करूयात.
एका बाजूला महाराष्ट्र जो आहे पहिल्या क्रमांकावरती आहे लसीकरणाच्या बाबतीमध्ये, मात्र अनेक ठिकाणी अजूनही लसीकरणाला लागणारा ब्रेक, अनेक ठिकाणी लसीकरणावरून होणारी चेंगराचेंगरी आणि अनेकांना अजूनही उपलब्ध न होणारी लस, यामागची मुख्य कारणं काय आहेत? जर अशा प्रकारे दिरंगाई होणार असेल लसीकरणाच्या बाबतीत, अनेकांच्या जीवावरती बेतू शकते आणि बेकायदा लसीकरणही अनेक ठिकाणी होताना दिसतंय, ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची पैसे देऊन देखील फसवणूक होताना दिसतेय. मात्र आपण काय करतो आहोत, मनीषाजी? असं आहे की तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज ही चर्चा ठेवली आहे, त्याबद्दल लोकशाही न्यूज चॅनलचे मी आभार मानते की जनतेसमोर खरं चित्र काय आहे ते जावं, यासाठी तुम्ही हा जो आजचा कार्यक्रम ठेवलाय तो अतिशय स्तुत्य आहे. आपण पाहिलं तर 1.5 वर्ष झाले आपण कोरोनाशी झुंज देतोय. आता मार्च पासून लस उपलब्ध व्हायला लागली. सगळ्या डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स यांना आपण प्राधान्यानं लस दिली. आता लस तयार करणारी कंपनी महाराष्ट्रात आहे, पुण्यामध्ये आहे. त्याचं पेटंट जे मिळालंय ते ॲस्ट्राझेनेकानी या सिरम इन्स्टिट्यूटला दिलेलं आहे. आणि त्यानंतर सुरुवातीला केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात लस एक्सपोर्ट झाली आणि याचं तुणतुणं वाजवण्यात आलं की भारत हा सगळ्यात लस पुरवणारा, जगाला लस पुरवणारा देश म्हणून सगळीकडे आपण टिमकी वाजवली. आता ती कोणी वाजवली ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यात मी आता नावं घेण्यात उपयोग नाही. परंतु आता जेव्हा आपल्या देशाची जनता 130 मिलियन एवढी जेव्हा आहे, महाराष्ट्रातली लोकसंख्या 12 कोटीच्या आसपास आहे आणि महाराष्ट्र नेहमी मागत आलेला आहे की लस आम्हाला द्या, आम्हाला द्या. सर्व अधिकार केंद्राने आपल्याकडे ठेवले. महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य काय, तर लसीकरण केंद्र उभारणं. ही लसीकरण केंद्र जी आहे ती आम्ही उभारतोय. आता पहा, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, मुंबईत तर आता अनेक लसीकरण केंद्र उपलब्ध. नंतरच्या टप्प्यामध्ये काय झालं की मोठ्या सोसायट्यांनी मागितलं की आमच्याकडे चालू करा. लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये उडी घेतली प्रत्येक पक्षाचे की आमच्याकडे चालू करा. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत 227 वॉर्ड येतात. त्या 227 वॉर्डांमध्ये लोकांना दूरवर जायला लागू नये, आपल्या घराजवळ लसीकरण केंद्र असावं, या सोयीसाठी हे केलं. त्यानंतर आम्ही ही सुद्धा मागणी केली, कारण पूर्वी कसं होतं, काही नियम अटी होत्या की हॉस्पिटलमध्येच लस द्यायला पाहिजे, कारण तू एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर काहीतरी झालं तर लगेच हॉस्पिटल जवळ असायला पाहिजे. परंतु आता हे सगळं पाहता लस घेणं हे आता खूप तसं सुखकारक झालंय. थोडासा ताप येतो, अंगदुखी होते, परंतु फार गंभीर परिणाम असे काही कोणाला झालेले नाही. आणि त्यामुळे आता घरोघरी जाऊन द्यायची ही सुद्धा तयारी मुंबई महाराष्ट्राने केलेली आहे. आता मुख्य जबाबदारी हे जे सर्वाधिकार कोणी घेतले तर केंद्र सरकार. सगळं केंद्र सरकारच लस पुरवणार आहे. तर त्यामुळे आम्ही तर यंत्रणा उभी केली, आम्ही आमचं कर्तव्य केलंय, परंतु केंद्र सरकारने सुरुवातीला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केलं, पण आता परत दाम दुप्पट देऊन वेगवेगळ्या लसी. म्हणजे मनीषाजी, पुन्हा एकदा आपल्याला यावरती चर्चा करणं हे भागच आहे. कित्येक वेळा द्राविडी प्राणायाम करून झाल्यानंतरही सर्वसामान्य जनतेपर्यंत लस पोहोचायला दिरंगाई होतीये, हे मान्य आहे. भालचंद्र शिरसाटजी थेटपणे केंद्राकडे इशारा करतायत. मनीषाजी, यावेळेला खऱ्या अर्थानं जर दिरंगाई होणार असेल, अनेकांच्या जीवावरती ते बेतताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लसीकरण होत असताना होणारे गैरप्रकार देखील अनेक वेळा लोकशाही न्यूज चॅनलला हे उघडकीस आणलेले आहे. का सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे? जर लसीकरणामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वरती असेल आणि त्या ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असेल, तर आज केंद्राकडे पुन्हा एकदा मागणी करावी लागणार आहे का? भालचंद्र शिरसाटजी, आपण कुठे चुकतोय? विशालजी, महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे लसीकरणाबाबत. आणि मनीषाताईंनी सांगितलं सगळ्या लसी केंद्र देतं. याचा अर्थ केंद्राने सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. हे अगदी सरळ आहे, कारण महाराष्ट्र राज्य सरकार फक्त व्यवस्था करतं आणि लसीचा पुरवठा केंद्राकडून येतो. सर्वात जास्त लसी या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. आणि आपण असं म्हणताय आणि दाखवताय औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये 550 लसी शिल्लक आहेत. लसीची केंद्र बंद पडलेली आहेत. लसीची भीषण टंचाई आहे. मुंबई शहरात मात्र सगळीकडे लसीकरण चालू आहे. मुंबई शहरात प्रत्येक केंद्रावर 300 ते 400 लसी उपलब्ध आहेत आणि त्यांचं लसीकरण होत आहे.
प्रत्येक दिवशी 1.5 लाखाहून अधिक लोकांचं लसीकरण चालू आहे. मग अशा परिस्थितीत काही भागामध्ये व्यवस्थित लसीकरण चालू आहे आणि काही भागात लसीकरण होतच नाहीये. केंद्र ठप्प बंद आहे, पडली, रांगा लागल्यात. लसीचा तुटवडा आहे. हा नियोजनाचा अभाव नाही का? दुसरं, या नियोजनामध्ये दुसरी गोष्ट एक येते. एक लसीची व्हाईल असते, त्याच्यामध्ये 10 जणांचं लसीकरण होतं. एखादी व्हाईल आपण उघडली तर त्याच्यातलं वेस्टेज होऊ नये, किंबहुना 10च्या लसीकरणाच्या व्हाईलमध्ये 11 जणांचंही लसीकरण काही वेळा होतं. तर ते कसं करता येईल? जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यासाठी तसं नियोजन करायला पाहिजे, तसं लोकांची रांग पाहिजे आणि कुठेही वेस्टेज हे 1% वरती जाता कामा नये याची काळजी घेणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. लसीचा साठा आणि त्याचं वितरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर करणं ही महाराष्ट्र राज्य सरकारची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आपलं म्हणणं आहे की तुम्हाला केंद्र सगळा जास्तीत पुरवठा जास्त करतंय, मात्र लसीकरण नियोजनामध्ये कुठेतरी अभाव आहे. डॉक्टर अविनाश भोंडवेजी यांच्याकडे जाऊयात. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, आज संपूर्ण राज्यभरामध्ये लसीकरण जरी वेगानं सुरू असलं तरी त्याला वेगाला अनेक वेळा ब्रेक लागल्याचं दिसतं. अनेक ठिकाणी होणारी फसवणूक असेल किंवा अनेक गोष्टींचा खुलासा आपण यापूर्वी देखील केलेला आहे. मग डॉक्टर अविनाश भोंडवेजी, केंद्राकडून येणाऱ्या लसीचा पुरवठा कमी की मग राज्य सरकारचं पुन्हा एकदा नियोजन त्या ठिकाणी चुकतंय, मात्र दिरंगाई किती रुग्णांच्या जीवावरती बेततीये याकडे आता लक्ष पुरवणं हे अधिक महत्वाचं असं वाटतं. डॉक्टर अविनाश. विशालजी, आपण डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालू. नक्की. यामध्ये असं आहे की तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा चालू आहे. सरकारांकडून चर्चा चालू आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून. परंतु आताची परिस्थिती अशी आहे की दुसऱ्या लाटेमध्ये आपण जर महाराष्ट्रातलं पाहिलं तर 13 जून ते 27 जून या काळात ही 10,000च्या आसपासच रुग्णसंख्या स्थिर आहे रोजची, आणि हे सपाटीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं या आत्ताच्या दुसऱ्या लाटेमध्ये उद्रेक होऊ नये किंवा त्याच्यामध्ये उसळी येऊ नये यासाठीच आपल्याला लसीकरण हा एवढा एकमेव उपाय आहे. आपण जे काही सामाजिक जी काही आपण बंधनं घातली, लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध घातले, त्यांनी ही लाट खाली आली. परंतु इथून पुढे ती जर खाली न्यायची असेल आणि पूर्ण लाट ओसरवायची असेल तर आपल्याला लसीकरणाचीच गरज आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता आपण सगळे आपण एकमेकांची पाठ थोपटतोय की महाराष्ट्रामध्ये 3,17,00,000 लोकांचं लसीकरण आजवर झालंय. परंतु या आकडेवारीला माझ्या दृष्टीने फारसं महत्व नाही. याचं कारण असं आहे की हे साधारणतः जानेवारीपासून आतापर्यंत झालेलं लसीकरण आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आज मितीला 2021ला 12,98,00,000 आहे. त्यातल्या म्हणजे थोडक्यामध्ये 13 कोटी जर धरलं तर त्यामध्ये 2.6 कोटी म्हणजे साधारणतः 20% ही 18 वर्षाखालील लहान मुलं आहेत की ज्यांच्यासाठी आता लसी उपलब्ध नाही. म्हणजे साधारणतः 10 कोटी लोकांना आपल्याला लसीकृत करायचंय. 20 कोटी लसी द्यायच्यात, त्यातल्या 3,17,00,000 हे झालेले आहेत. म्हणजे अजून 17 कोटी डोसेस आपल्याला द्यायचे. काल महाराष्ट्र राज्याने जे काही जाहीर केलं त्याप्रमाणे दिवसाला 6 लाखापर्यंत लसीकरण झालं. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच असं जाहीर केलं की महाराष्ट्राची कपॅसिटी ही आत्ता या क्षणी 15 लाख डोसेस रोज देता येतील एवढी आहे. आणि या पद्धतीने त्यांचं जे महत्वाकांक्षा आहे किंवा त्यांचं जे एम आहे त्याप्रमाणे आठवड्याला 1 कोटी किंवा महिन्याला 4 कोटी या दराने आपण लसीकरण केलं तर 4-4.5 महिन्यात म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचं लसीकरण होऊ शकेल. अत्यंत महत्वाकांक्षीपूर्ण आणि व्यवस्थित आखलेली योजना आहे. महाराष्ट्रातली सर्व केंद्र ही व्यवस्थित कार्य करतात. मी अनेक ठिकाणी स्वतः जाऊन पर्सनली पाहिलेला आहे. हा जो लस वाया घालवण्याचा आरोप आहे त्याच्यातही अर्थ नाहीये. एखाद्या वायलमध्ये ज्यावेळेला 10 डोस असतात, ज्यावेळेला शेवटी 4च लोक येतात त्यावेळेला त्या 4 लोकांना लस द्यावी लागते, उरलेले 6 डोस हे वाया जातात. या पद्धतीने हे होतं. परंतु या काटेकोरपणे करत असताना या संपूर्ण लसीकरणाच्या पुरवठ्याचं नियंत्रण हे केंद्र सरकारच्या हातात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी ते राज्य सरकारांना घ्यायला सांगितलं होतं, परंतु त्यामध्येही 50% केंद्राला आणि 25% राज्याला अशा पद्धतीचं वर्गीकरण केलं होतं. आणि त्यापासून या पुन्हा एकदा केंद्र सरकारने जाहीर केलं की संपूर्ण पुरवठा आम्ही करू. आणि त्यामुळं हे जे 20 कोटी किंवा आपल्याला 17 कोटी डोस येत्या 4.5 महिन्यात द्यायचे आहेत या पद्धतीची ऑर्डर केंद्र सरकारने केलेली नाही. 1-2-3 दिवसापूर्वी केंद्र सरकारने जे उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सादर केलेलं पत्रक आहे किंवा सादर केलेलं जे निवेदन आहे त्यामध्ये हे त्यांनी दाखवलं होतं की आधी मे मध्ये असं जाहीर केलं होतं की डिसेंबर अखेरपर्यंत 216
कोटी डोसेस भारतभरात उपलब्ध होतील, परंतु ते प्रत्यक्षात आता 150 कोटीपर्यंतच उपलब्ध होतील असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये एका बाजूनी आपण ऑर्डर त्या ह्याच्याप्रमाणे ज्याप्रमाणे गरजेप्रमाणे द्यायला कमी पडतो. हे फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतभरासाठी केंद्र सरकारचं नियोजन थोडंसं फसलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या लस उत्पादक कंपन्या आहेत, भारतातल्या लस उत्पादक कंपन्या, त्यांचं जे काही प्रोडक्शन आहे हे वाढवायला थोडा वेळ लागेल आणि त्यामुळं त्याला उशीर होईल. परदेशातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्याकडचं सर्व ऑर्डर सर्व इतर देशांना बुक झालेल्या आहेत. स्पुटनिकचंही आपण पाहतो की त्यांच्याकडूनही ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की नियोजनाचा अभाव जो आहे तो दिसून येतो. भालचंद्र शिरसाट यांच्याकडे देखील मी जाणार आहे, आपल्याकडे देखील पुन्हा येतो. मात्र अनिल गलगलीजी, ज्या वेळेला अशा प्रकारची दिरंगाई होते, एक प्रश्न मार्गी लागत नाहीये. अनेक प्रश्न आता आवासून उभे असल्याचं दिसतंय. म्हणजे अनेक सोसायट्यांमध्ये ज्या प्रकारे लसीकरणामध्ये झालेली फसवणूक असेल, ठाण्यामधलं ताजं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी एकाच महिलेला 3 वेळेला लसीकरण करण्यात आलेलं होतं. ही देखील एक केस समोर येताना दिसून येते. राज्यात सोलापूर असेल, 4 दिवस झाले लसीकरण पूर्णपणे ठप्प असल्याचं दिसतंय. मग ही दिरंगाई अनेकांच्या जीवावरती बेतत असताना नियोजन केंद्राचं की राज्याचं? कारण राज्य केंद्राकडे आणि केंद्र राज्याकडे बोट दाखवत असेल तर नियोजन आपण कशा प्रकारे घडवून आणायला हवं. एवढंच कशाला, तर ज्या प्रकारे परदेशामध्ये जायचं असेल तर कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन असेल, यांना देखील जर मान्यता मिळत नसेल तर परदेशवारी देखील रोखली जात असल्याचं दिसून येत आहे. आपण नेमकी ही दिरंगाई कुठल्या कुठल्या गोष्टींवरती चर्चा करावी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता. अनिलजी, मी आपल्याकडे येतो. निश्चितपणाने, कारण ज्या पद्धतीने केंद्र सरकार याच्यावरती संपूर्ण नियंत्रण आहेत, मुंबई असून दे किंवा राज्यामध्ये, तेव्हा आपण महानगरपालिका किंवा राज्य सरकार नियोजन करतो. परंतु अगर आपण याची पार्श्वभूमी पाहिली की जी आपली सिरम नावाची जी कंपनी आहे जी कोविशिल्ड लस बनवते, त्यांच्या महिन्याच्या जी क्षमता आहे 6.5 कोटी, आणि दुसरी जी भारत बायोटेक आहेत त्यांची क्षमता आहे 2 कोटी. म्हणजे फक्त 8.5 कोटीची क्षमता आपण एका महिन्याला करू शकतो. आता पुढे जाऊन केंद्र सरकारने 3ऱ्या कंपनीला परवानगी दिलेली आहे. परंतु निश्चितपणाने, कारण जेव्हा कोरोना आपल्या देशामध्ये होता, फक्त आपण मुंबई महाराष्ट्राचं सांगायचं आवश्यक नाही, संपूर्ण भारताची अगर आपण चर्चा केली तर केंद्र सरकारने ज्या पद्धतीने प्लॅनिंग करणं आवश्यक होतं, त्या कंपन्यांना उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचं आवश्यक होतं. आणि जेव्हा सुद्धा कंपन्या असतात, कारण आता आपण आरोप लावतो की त्यांनी बाहेर पाठवलं, कारण बाहेरच्या देशांनी ह्या कोरोनाची लाट लक्षात घेतात आधीच यांनी ऑर्डर दिली होती. परंतु आपल्या भारताने जिथे आपण भारतामध्ये ज्याचं उत्पादन होतो आहे. नक्कीच. अनिल गलगलीजी, माफ करा, तुम्हाला थोडं थांबावं लागतंय कारण यावेळेला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत आहेत. थेट जाऊयात. डेल्टा प्लसच्या संदर्भाने दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण साधारण 100 सॅम्पल्स घेतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला 25 सॅम्पल्स घेतो. आणि अशा पद्धतीनं प्रति महिना आपण डेल्टा प्लसच्या सॅम्पल्सचं होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो. हे होल जिनोमिक सिक्वेन्सिंग आजपर्यंत जे 4000 पर्यंत लोकांचं झालं, त्यामध्ये 21 लोक डेल्टा प्लस पॉझिटिव्ह सापडले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, परंतु बाकी संपूर्ण लोक दुरुस्त होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे अशी एकदम चिंता करण्याची नक्कीच परिस्थिती नाही. डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी किंवा त्यांच्या नेचरविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात, परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या स्टॅटिस्टिकल डेटाप्रमाणे निश्चितच जी एक डेथ झालेली आहे ती असंही म्हणता येणार नाही की फक्त डेल्टा प्लसमुळेच झाली. त्यामध्ये एज होतं, 80 इयर्स ओल्ड, कोमॉर्बिडिटी होती मोठ्या पद्धतीनं, आणि अनेक असे विषय असल्या कारणाने सुद्धा त्याच्यामध्ये ते सुद्धा कारणीभूत असणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की डेल्टा प्लसच्या संदर्भात एकूण देशामध्ये 48 केसेस आहेत आणि त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरवर स्टिकअप राहावं एवढीच माझी याबाबतची सूचना राहील. सर, आपण अनेक ठिकाणी सांगतोय की लसीकरण झालं पाहिजे, पण औरंगाबाद किंवा अजून ठिकाणी असं दिसतंय की एकतर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे किंवा लस उपलब्ध नाही म्हणून पण लसीकरण होत नाहीये. त्यामुळे लसींचं पण इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे असं वाटतं. सर, याला जोडून की घरोघरी लसीकरण होत नाही, कारण असे अनेक लोक आहेत की जे आजारी आहेत किंवा अपंग आहेत की जे
सेंटरपर्यंत प्रत्येक पोहोचू शकत नाही, जसं खूप लोक आहेत. मला असं वाटतं लसीकरणाला सर्वतोपरी आपण महत्त्व देतो आहोत आणि लसीकरणाला जेवढे उपकेंद्र आहेत, म्हणजे आमचे ग्रामीण भागातले जेवढे उपकेंद्र आहेत ते साधारण 18,000 आहेत. त्याचबरोबर मला म्हणायचं की प्राथमिक आरोग्य केंद्रही जवळजवळ 2,000च्या वर आहेत आणि सर्व जेवढे हॉस्पिटल्स आहेत, मग प्रायव्हेट असो, गव्हर्मेंट असो, महानगरपालिकेचे असो, सगळीकडे मोठ्या संख्येने लसीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आपण लसींचं वाटप केलं जात आहे. लसीकरणामध्ये आपण जो सध्या फॉर्म्युला केलेला आहे वाटपाचा, त्याच्यामध्ये स्टेट ॲव्हरेजपेक्षा जे कमी जिल्हे आहेत त्यांना पॉप्युलेशनच्या अनुषंगाने वाटप करावं असं ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न हा राहील की स्टेट ॲव्हरेजच्या बरोबरीनं जे जिल्हे मागे पडलेत त्यांना स्टेट ॲव्हरेजच्या बरोबरीनं आणलं पाहिजे असा आमचा प्रयास आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यवाही चालू आहे. राहिला प्रश्न आपले जे इमोबाईल लोक आहेत, म्हणजे जे फिरू हिंडू शकत नाहीत, जे सेंटरवर जाऊ शकत नाहीत, अशा लोकांना त्यांच्या घराच्या जवळ, त्यांच्या अपार्टमेंटच्या जवळ, त्यांच्या सोसायटीच्या जवळ आपल्याला मोबाईल व्हॅन पाठवून का होत नाही, परंतु त्यांना त्या ठिकाणी लसीकरण करता येऊ शकेल अशा पद्धतीचे धोरण आणि पॉलिसी आपण करत आहोत. किंबहुना त्या अनुषंगाने कार्यवाही त्वरेने केली जाईल, जेणेकरून त्यांच्या घराच्या अगदी जवळ त्यांना लसीकरण करता येणं शक्य होऊ शकेल. तर टाटा इन्स्टिट्यूटचा सर्वेनुसार 80% लोकांना कोरोना होऊन गेला मुंबईमध्ये अशी माहिती. 51% मुलांमध्ये लहान अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत. किती मोठी गोष्ट समजता मुंबई आणि महाराष्ट्रात, आणि मुंबईची वाटचाल हार्ट इम्युनिटीकडे होते. नाही, मला असं म्हणायचं, मुंबई महानगरपालिकेने लहान मुलांसाठी म्हणजे 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी काही विशिष्ट वयोगटामध्ये सिरो सर्व्हिलन्स केलेला आहे आणि ज्यामध्ये 50%पेक्षा जास्त म्हणजे 51%, कुठे 52-54% अशा स्वरूपाने अँटीबॉडीज आढळलेल्या आहेत. परंतु हा एक अकॅडमिक एक्झरसाइज आहे, म्हणजेच एक अभ्यास करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे किंवा केलेले एक उपक्रम आहे. याचा अर्थ आपण राज्यामध्ये याचा अर्थ एकच आहे की आपल्याला शेवटी लसीकरण करायचं आहे. जर समजा अँटीबॉडीज असतील तरी शास्त्र हेच सांगतं की 2-3 महिन्यानंतर त्यांना लसीकरण करावंच लागणार आहे. समजा अँटीबॉडीज नाही सापडल्या तरी आपण लसीकरण करणारच आहोत. त्यामुळे लसीकरण आपण करणारच आहोत. विषय एवढाच आहे की हा एक अकॅडमिक एक्झरसाइज आहे, तो ICMRच्या वतीनं आणि त्यांच्या पुढाकारानं नेहमी केला जात असतो. सर, एक UK मधला एक सर्वे आलेला आहे कोविशिल्डच्या संदर्भात की 2 डोस मधलं अंतर जे आहे ते 10 महिने असावं. काय याकडे कसं पाहता किंवा काय? नाही, मला असं वाटतं की या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या जनतेला माहिती देत असताना तिसऱ्या लाटेआधी 70% जे आहे लसीकरणाचा उद्देश असेल किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण जे ते निर्णय घेण्यात आलेले चाचण्या कमी करू नका अशा प्रकारचे आदेश देत असताना डेल्टा प्लसचे 20 रुग्ण बरे झालेले आहेत आणि एकाचा मृत्यू झाल्याचं देखील राज्यातल्या जनतेला सांगताना ते या क्षणी दिसून आले, ज्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं. आणि आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकशाही विशेष आपण यावेळेला पाहतोय आणि लोकशाही विशेषमध्ये चर्चा करतोय लसीकरणातील दिरंगाई कुणाच्या जीवावर या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अनिल गलगलीजी, भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याबरोबर आपण चर्चा करत आहोत. अनिल गलगलीजी, ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारे आपण सांगत होतात व्यस्त प्रमाण आहे ते म्हणजे एका बाजूला लोकसंख्या आणि त्या तुलनेमध्ये होणारं जे प्रोडक्शन आहे लसींसंदर्भातलं, त्या संदर्भात आपण बोलत होतो. अनिलजी, कारण ज्या पद्धतीने अगर तुम्ही क्षमताच नाही वाढवली तर आपली लोकसंख्या फार मोठी आहे. आणि दुसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला की ज्या बोगसगिरी होत आहेत, खरं पाहिलं तर मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये एक परिपत्रक काढलं होतं की जिथे सुद्धा लसीकरण होत आहेत म्हणजे ते खाजगी सोसायटीमध्ये असून देत तिथे महापालिकेची परवानगी किंवा महानगरपालिकेला माहिती होणं आवश्यक आहे. परंतु आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होत आहेत,
म्हणजे कमिशनरला एक परिपत्र काढावं लागत आहे की कृपया करून तिथे तुम्ही राजकीय बॅनर लावू नका. म्हणजे लोक ह्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सुद्धा स्वतःच्या पक्षाचे बॅनर फोटो म्हणजे त्यांना नागरिकांच्या आरोग्याच्या पेक्षा स्वतःच्या पक्षाच्या किंवा स्वतःच्या नावाची पडलेली आहेत. म्हणजे एकंदरीत अगर मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई पोलीस, कारण आता मुंबईमध्ये ज्या पद्धतीने 24 महानगरपालिका वॉर्ड आहेत, प्रत्येक वॉर्ड स्तरावरती आपण त्यांना अधिकार दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या वॉर्ड स्तरावरती लसीकरण केंद्र सुरू करा, तिथे लसीची व्यवस्था करा. परंतु दुर्दैवाने वॉर्ड स्तरावरती आज राजकारण होत आहेत आणि वॉर्ड ऑफिसर असतात किंवा तिकडचे सिनियर बी आहेत, त्याच्यावरती नियंत्रण नसल्यामुळे कांदिवलीमध्ये हा मोठा प्रकार झालेला आहे की तिथे बोगस लसीकरणाचा प्रकार पुढे आला, पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. आणि तिसरी बाब म्हणजे की महानगरपालिका किंवा राज्य सरकार भलेही नियंत्रण केंद्र सरकारचे आहेत, परंतु आपण सांगतो की उद्या ऑफलाईन आहे, परवा ऑनलाईन आहे, म्हणजे निश्चित वेळ नाहीत. कारण जे लोक ऑनलाईनमध्ये आपला जो जागा रिझर्व करतात की आम्हाला उद्या लसीकरणाला जायचं आहे, त्यांची रांग लागते, त्याच्यामध्ये ऑफलाईनवाले येतात. खरं पाहिलं तर याच्यामध्ये एक विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी समजा ज्यांच्याकडे मोबाईलची सेवा नाही, ज्यांना टेक्नॉलॉजी माहिती नाही, तर तुम्ही तालुका स्तरावरती म्हणजे गावामध्ये किंवा महानगरपालिकामध्ये वॉर्ड स्तरावरती तुम्ही अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करा जे नागरिकांचे आधार कार्ड घेऊन बरोबर त्याच्यामध्ये ऑनलाईन करून त्यांना मदत करू शकतात. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय की विकेंद्रीकरण करा आणि त्याचबरोबर सुसूत्रता आणणं हे अत्यंत आवश्यक आहे. मनीषा कायंदेजी यांच्याकडे जाईन मी. मनीषाजी, महापालिका क्षेत्रातच नव्हे तर अनेक ठिकाणी अशाच प्रकारे विविध प्रकारची केंद्र सुरू करण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे, जे एका बाजूला शासन स्तरावरती देखील आवश्यक आहे. अनेक ठिकाणी फक्त पक्ष म्हणून देखील तशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे, ती देखील जीवघेणी ठरताना दिसते. मग नियंत्रण मिळवताना किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन करताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे का? मनीषाजी. नाही, दुर्लक्ष अजिबात होत नाहीये. एकीकडे लोकांचा उत्साह पण आहे आणि लोकांना जाऊन लस घ्यायचंय. परंतु आता आपण बघतो की प्रधानमंत्री जी म्हणतात की जे काय आहे ते सगळं सायन्स हे सगळ्यात मोठं आहे. आणि आतापर्यंत 10 महिने वर्षभर काय चालू होतं, पंतप्रधान आपल्याला दिवे आणि थाळ्या वाजवायला लावत होते. आता ते म्हणतात आहे की विज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग अगोदर हे सगळं का बोलला नाही तुम्ही? आता हा तर एक वेगळा भाग झाला. आता ठीक आहे, लोकप्रतिनिधी आपला ठिकाणी बॅनर वगैरे लावतात. मला सांगा, देशामध्ये आज अनेक मोहिमा झाल्या लसीकरणाच्या, कितीतरी टीबी असो, वुपिंग कॉफ असो, डिप्थेरिया असो, सगळ्या प्रकारच्या लसींच्या मोहीम झाल्या. लहान मुलांना आता पोलिओची केवढी मोठी मोहीम आहे, अजूनही पोलिओची मोहीम चालू आहे. कुठल्या सर्टिफिकेटवर, कुठल्या गोष्टीवर त्या वेळच्या पंतप्रधानांचा फोटो लागला का? मग तुम्ही लोकप्रतिनिधींना जेव्हा म्हणता, ठीक आहे बरोबरच आहे बॅनरबाजी वगैरे करणं, ठीक आहे, मग ते सगळ्या सुरुवात ही पंतप्रधानांपासून सुरू झाली पाहिजे. मग हा जो फोटो आहे मग त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा टाका, मग यांचा प्रेसिडेंटचा फोटो टाका. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं श्रेयवाद बाजूला ठेवून लोकांच्या समस्या, आता बघा सोमवार, मंगळवार, बुधवार विदाऊट एनी रजिस्ट्रेशन वॉक इन तुम्ही लस घेऊ शकता. हे मुंबई महानगरपालिकेने केलंय. अनेक केंद्रांवर बऱ्यापैकी सुरळीत चालू आहे. तुरळक घटना घडल्या, पोलिसांचं काम आहे, त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, हे करायलाच पाहिजे. म्हणजे पोलीस किंवा प्रशासन किंवा शासन हे काही बघ्याची भूमिका घेत नाहीये. जिकडे चुकत असेल तिकडे त्याच्या गोष्टीची नोंद किंवा त्या लोकांचं रजिस्ट्रेशन काढणं वगैरे हे सगळं होत आहे. परंतु आपली लोकसंख्या इतकी मोठी आहे, प्लस काही वेळा आता आपणच जर का असं म्हणत राहिला भोंगळ कारभार, प्रसार माध्यमांनी देखील मदत केली पाहिजे. लोकांना आव्हान केलं पाहिजे की जाऊन तुम्ही लस घ्या. मनीषाताई, मी यावरच आपल्याला प्रतिप्रश्न करू इच्छितो की माध्यम आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडताय. साधं फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा अद्यापपर्यंत महाराष्ट्रात आपल्या पत्रकारांना सुद्धा मिळालेला नाहीये. त्यामुळे मनीषाजी, माध्यम आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडतायत. भालचंद्रजी, श्रेयवादाची लढाई आपण बाजूला करणार आहोत का? प्राधान्य क्रमानं त्या ठिकाणी देणं असेल किंवा आता मात्र सर्वत्र लसीकरणाला प्राधान्य दिलं जात असताना देखील अनेकांपर्यंत लसी या पोहोचत नाही. भालचंद्रजी. नाही, मी परत एकदा आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लसी आजपर्यंत दिल्यात आणि त्याचा वेग आणखीन वाढणार आहे. कारण आपलं उत्पादन वाढतंय. आपल्याकडे नवीन कॅडिला झायडस नावाची नवीन कंपनी, त्याची लस येते. स्पुटनिकच्या लसी अजून आल्या नसल्या तरी त्या एक्सपेक्टेड आहेत. अमेरिकेवरून काही लसींना आपण परवानगी दिलेली आहे, आयात होणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये चित्र बदललेलं दिसेल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये
महाराष्ट्रातील सर्व शहरांचं लसीकरण संपलेलं असेल आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण झालेलं असेल. त्यामुळे लसी कमी प्रमाणात आहेत म्हणून नियोजनाची जास्त गरज आहे. अर्थात जे बोगस लसीचं प्रकरण झालं ते ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचंच उदाहरण आहे. कारण जिथे गृहमंत्री ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था आहे तेच ईडीच्या चौकशीत आहेत आणि आता पार्ट टाइम गृहमंत्री या राज्याला आहे. त्या पार्ट टाइम गृहमंत्र्याकडे बरीचशी खाती आहेत आणि मग हे जे प्रकार घडतात किती हिंमत आहे बघा ना. लोखंडवालासारख्या एका सोसायटीत जायचं आणि लसीकरण काही चोरी नाहीये, 1 मिनिटात केली आणि चोर पळून गेला. 3-3, 4-4 दिवस. मनीषाताई जरा ऐका आता सांगते ना, ऐका आता. 3-3, 4-4 दिवस लसीकरणाचा कॅम्प चालवायचा. बोगस लसीकरण, सलाईंचं पाणी घेऊन जायचं, बोगस हॉस्पिटलचं नाव, बोगस सर्टिफिकेट, हे सगळं ढळढळीत दिवसात ढवळ्या डोळ्यात देखत एका ठिकाणी 10 ठिकाणी चालते आणि पोलीस आणि कायदा सुव्यवस्था यंत्रणा झोपलेली आहे. हेच नियोजन आहे. झोपलेली आहे. नाही, कायदा सुव्यवस्था जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. मनीषा कायंदेजी, मी आपल्याकडे येतो. तुम्ही मगाशी म्हणालात की माध्यमांनी आपली जबाबदारी पार पाडणं हे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तशाच प्रकारची अपेक्षा राज्य आणि केंद्र सरकारकडून आम्ही पत्रकारही करतो, सर्वसामान्य जनता देखील करते. आणि सातत्यानं हा प्रश्न आम्ही रेटून यामुळे धरत नाही कारण सर्वसामान्य जनतेला देखील अद्यापर्यंत लस मिळालेली नसताना आम्हाला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देत नाही. मनीषाजी. नाही, अर्थातच पत्रकार हे अतिशय महत्वाचा एक घटक आहे आपल्या समाजातला आणि सगळ्या प्रकारच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून तुम्ही पोहोचवत असतात. निश्चित आहे सरकारच्या विचाराधीन हे आहेतच असं मी म्हणत नाहीये की सरकारच्या विचाराधीन नाहीये आणि सर्वांना लस मिळाली पाहिजे आणि अनेक पत्रकारांनी जाऊन घेतलीही आहेत. माझ्या ओळखीचे आता प्रवक्ता असल्यामुळे निश्चितच पत्रकारांशी माझा रोजच संबंध येतो. त्यातल्या अनेक जणांनी घेतलेले आहेत. त्यामुळे तुमचं म्हणणं रास्त आहे आणि सरकारपर्यंत ते आम्ही वारंवार सर्वच लोकप्रतिनिधी मग ते कुठल्याही पक्षाचे असो आम्ही हे पोहोचवत असतो. आता सरकारची एक पॅटर्न ठरलेला आहे की फ्रंटलाईन वर्कर्स अजून बरेच बाकी आहेत. आता पत्रकार ही कॅटेगरी निश्चितच महत्वाची आहे पण त्याही पेक्षा जे इतर आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत जे रोजच्या रोज लोकांच्या संपर्कात येतात डायरेक्ट, तर ते प्राधान्यक्रम काही सरकारने ठरवलाय आणि पत्रकारांना देखील निश्चितच मिळणार आहे. मनीषाजी, कुठेतरी जे भालचंद्र शिरसाटजी म्हणतायत की नियोजनाचा अभाव आहे हे मात्र यामुळे अधोरेखित होताना दिसतं. हा, नक्कीच याच अनुषंगाने आपली पुढची चर्चा देखील सुरू राहणार आहे. मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि लसीकरणातील दिरंगाई कुणाच्या जीवावर या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आणि पुन्हा एकदा आपण मुद्द्याला हात घालूयात. भालचंद्र शिरसाटजी, आपण म्हणालात नियोजनातला अभाव आणि त्यामुळेच दिरंगाई सातत्यानं वाढत चालली आहे, हे अधोरेखित होतं का? भालचंद्रजी. त्यांना लसीकरणात प्राधान्य नाही, त्यानंतर त्यांना लोकल ट्रेनने प्रवासाला हे परमिशन नाही. म्हणजे एखादा पत्रकार घरातून निघाला वसई, विरार, कल्याण, टिटवाळा कसा पोहोचणार, कसं काम करणार? त्याला टॅक्सी, रिक्षा, स्कूटर हे परवडणार आहे का? नाही. पत्रकारांना या राज्यामध्ये कुठलाही दर्जाच नाही. फ्रंटलाईन वर्कर सोडा, दर्जाच नाही. तुम्ही बातम्याच देऊ नका. हे सरकारचं नियोजन आहे, विचाराधीन आहे. किती दिवस झाले? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष विचाराधीन. लोकल ट्रेन मध्ये पास म्युन्सिपालिटीला क्लार्क असेल आणि शिपाई असेल तो ट्रेनने जाऊ शकतो पण पत्रकार नाही जाऊ शकत ट्रेनने, त्याला पकडतात. नक्कीच भालचंद्रजी, यावरती आपण वेगळी निश्चित चर्चा करूयात. मात्र आज जी होणारी लसीकरणातली दिरंगाई आहे त्याकडे आपण थोडंसं येऊयात. मी पुन्हा एकदा जे आहे ते डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडे जातो. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, आज लसीकरणासाठी असलेली मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहे एवढं तर निश्चितच आहे. मात्र ही दिरंगाई आणि त्याला लागणारा जो कालावधी आहे तो कमी करण्यासाठी आपण सगळे मिळून काय करायला हवं या विषयाकडे येऊया. डॉक्टर अविनाश भोंडवेजी.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लस हे एक औषध आहे आणि ते कंपन्यांकडून आपल्याला विकत घ्यावं लागतं. आज केंद्र सरकारने बजेटमध्ये 35,000 कोटी लसीकरणासाठी राखून ठेवलेले होते. त्यातले फक्त 10,000 कोटी नुकते आत्ताच रिलीज केलेले आहेत. यापेक्षा जास्त लसीकरण आपल्याला जर डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण देशाचं लसीकरण करायचं असेल तर हे सर्व पैसे रिलीज करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होऊ शकेल. या सर्व लसी 2 ते 3 महिन्यांपर्यंत टिकणार आहेत. त्याच्यामुळे जिथं मिळेल त्या ठिकाणचं आपल्याला ऑर्डर्स नोंदवल्या पाहिजे जितक्या वेगाने, कारण ऑर्डर्स आज नोंदवली की उद्या लगेच लस मिळत नाही. हे मागं अनेक लस निर्मात्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही ऑर्डर नोंदवून पुढचं जे नियोजन आहे की त्या पद्धतीने ते पार केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राला किती लसी दिल्या, गुजरातला किती लसी दिल्या अशा प्रकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न करण्याऐवजी कुठल्या राज्याची किती क्षमता आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या फ्लोचार्ट प्रमाणे ते लसी पुरवल्या गेल्या पाहिजेत. आता महाराष्ट्रामध्ये 15 लाखापर्यंत सांगितलेलं आहे. जर पूर्ण खाजगी हॉस्पिटल्सना आणि सर्व खाजगी डॉक्टरांना सुद्धा जर परवानगी दिली ते 15 लाखाचे 30 लाख सुद्धा होऊ शकतात. या पद्धतीने लसीकरण केंद्र वाढवायला पाहिजे. जसं आता माननीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व ग्रामीण आरोग्य केंद्र आणि सरकारी दवाखाने इथे लस दिली जाते, त्याप्रमाणे सर्व खाजगी दवाखाने आणि याच्याकडे सर्वांकडे ती लस देण्याला परवानगी द्यावी. लसीकरणाचा वेग हा आपण दिवसाला 30 लाखापर्यंत जाऊ शकतो. आणि त्या पद्धतीने जर आपल्याला लसीचा पुरवठा झाला, त्या पद्धतीने जर आर्थिक सर्व बाजू त्याची सांभाळली गेली तर हे लसीकरण आपण डिसेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्राचं किंवा भारताचं करू शकतो. आज गरज आहे ती फक्त एका प्रबळ आत्मविश्वासाची आणि व्हिजन समोर ठेवून त्याप्रमाणे केल्या जाणाऱ्या सक्षम नियोजनाची. नक्कीच एक विजन ठेवून जर आपण सगळ्यांनी कामं केली तर ही गोष्ट करणं शक्य. अनिल गलगलीजी, मी आपल्याकडे येतो. अनेक ठिकाणी जे आहेत अनेक जण प्रतीक्षेत आहे कारण त्यांच्याकडे पैशाचा अभाव आहे. कारण एका कुटुंबाला जर लसीकरण करायचं म्हटलं आणि त्याने प्रायव्हेट डॉक्टरांकडे जाऊन जर ते करायचं म्हटलं तर येणारी जी रक्कम असणार आहे ती फार मोठी आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला मोफत लसीकरण कसं मिळेल याकडे झुकलेला आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय. कारण एका व्यक्तीसाठी नव्हे तर पूर्ण कुटुंबाला या लसीकरणाची आवश्यकता असते. मात्र पुन्हा एकदा दिरंगाईचा प्रश्न ज्या वेळेला येतो, एका व्यक्तीनं ज्या वेळेला पुढाकार घेऊन लसीकरणासंदर्भातली नोंद करायची त्यावेळेला एक नव्हे तर कुटुंबातील 5 व्यक्तींचं एकाच वेळी लसीकरण होणं याकडे त्याचा कल असल्याचं दिसून येतं. मग अशा वेळेला ही दिरंगाई टाळण्यासाठी कुठेतरी मग कोविन ॲप असेल किंवा वॉक इन त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घेणं असेल, त्या ठिकाणी असलेलं जे नियोजन शून्यता आहे ही अनेक वेळेला दिसते. त्यामुळे अनेक जण लसीकरणापासून दुरावलेले आहेत, हे देखील महत्त्वाचं. अनिलजी, निश्चितपणे, कारण जेव्हा आपण पहिल्यांदा लस घेतली तेव्हा फार सुरळीत काम चालू होतं. पण दुर्दैवाने राज्य सरकार असून देत किंवा केंद्र सरकार यांनी मोफत जी घोषणा केली त्यामुळे सगळ्यांचा कला मोफतकडे वाढला. कारण आधी लोक पैसे खर्च करून खाजगी रुग्णालयामध्ये लस घेत होते आणि ज्यांची आर्थिक स्थिती खरोखरच खराब होती ते लोक जाऊन महापालिका किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या केंद्रावरती घेत होते. पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये राजकीय पक्ष किंवा जे सत्तेमध्ये असलेले लोक मोफत शब्द वापरून एक प्रकारचे वोट बँक त्यांनी जो जमवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी ही सेकंड लाटेमध्ये जो आपला त्रास आता उद्भवलेला आहे. दुसरी बाब म्हणजे की आज सुद्धा म्हणजे आपण केंद्र उघडली पण तिथे ती व्यवस्था त्यांनी तयार केलेली नाहीत. आज मुंबई महानगरपालिकेची आपण चर्चा केली तर 135 ठिकाणी अशा प्रकारची केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. परंतु तिथे नियंत्रण हे मेडिकल हेल्थ ऑफिसर किंवा महापालिकेचं नाही, त्या स्थानिक जे नगरसेवक असतात त्यांच्या नियंत्रणाखाली हे कामं सुरू आहेत. तो नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते हे त्या पुढ्या केंद्रावरती कब्जा करून बसलेले आहेत आणि तिथे सुद्धा पार्सलिटी होते. म्हणजे तिथे जे लोक ऑफलाईनमध्ये येतात, जसं आता मनीषा कायंदेने सांगितलं, माझ्या मत आहे की प्रत्येकाने म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनाने एकदा गुपचूप जाऊन या केंद्रावरती ना थोडी पाळत ठेवावी कसं काम होतं. तिथे ज्या पद्धतीने जे नागरिक जातात ऑफलाईनमध्ये त्यांना तिथे किंमत मिळत नाही, त्यांना वेळ लागतो. परंतु राजकीय पक्ष किंवा त्यांचे समर्थक किंवा त्यांना मानणारे लोक त्यांची एक वेगळी लाईन लावून ते लोक इथे लसीकरण करतात. त्यामुळे महानगरपालिका राज्य सरकार कितीसुद्धा नियोजन करून देत, पण जोपर्यंत स्थानिक पातळीवरती राजकीय पक्षांकडे हे नियंत्रण न जाता अगर महानगरपालिकेने स्वतःचे अधिकारी बसवलेत, स्वतःचे कर्मचारी बसवलेत तर निश्चितपणाने हा जो गोंधळ सुरू आहे, सावळा गोंधळ सुरू आहेत, लोकांना लसी मिळत नाहीत, 2-2, 3-3 तास त्यांना वाट पाहावी लागते, हे कुठेतरी थांबवू शकतं. नक्कीच ग्राउंड रियालिटी काय आहे दाखवण्याचा प्रयत्न आपण केला आणि अनेक ठिकाणी केंद्रांवरती पत्रकारांनी जाऊन देखील हा प्रकार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे. भालचंद्र शिरसाटजी,
सुरुवातीला असलेलं लसीकरणाचं नियोजन, त्यानंतर मग मोफत लसीकरण, मग राज्य सरकार टेंडर काढणार, मग पुन्हा एकदा केंद्र सरकारच पूर्णपणे जबाबदारी घेणार आणि राज्यांना लसीकरण पुरवणार. हा सावळा गोंधळ नाहीये तर मग नेमकं काय आहे? भालचंद्र शिरसाटजी, एकवाक्यता राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आली तर लसीकरणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. भालचंद्रजी, केंद्र सरकारने एका वाक्यता ठेवली. पहिला 60च्या वरती, नंतर 45, नंतर 30, नंतर 18 असे टप्पे ठरवले. बर, पण मध्येच राज्याने घोषणा केली 18 वर्षांना आम्हाला परवानगी द्या, आम्ही ग्लोबल टेंडर काढतो, एक रकमी चेक आहे. काय काय केलं आपल्याला माहिती आहे. केंद्राने परवानगी दिली, घ्या एक रकमी चेक, घ्या स्वतः लसीकरण, घ्या ग्लोबल टेंडर काढा. आणि मग जेव्हा त्या सगळ्यांनी हात टेकले तेव्हा केंद्र परत आलं 21 जूनला आणि मग केंद्राने परत घोषणा केली आता 30च्या वरचे, नंतर 18 ते 30 अशा टप्प्यामध्ये सर्वांचं मोफत करू. बर, ज्यांना परवडतं त्यांनी खासगी लसीकरण करावं. खासदार मनोज कोटक, भाजपचे खासदार गंगली साहेब, आपण ओळखता त्यांना, 44,000 लोकांचं खासगी लसीकरण केलं. त्याचा फायदा गरिबांना झाला. बर, घाटकोपरमध्ये 12,000 लोकांचं. भालचंद्रजी, मगाशी तुम्ही म्हणालात की एका बाजूला राज्य सरकारला सगळे पर्याय खुले केले गेले आणि हात टेकावे लागले. मनीषाताई, हात टेकावे लागले की टेकवायला भाग पाडले गेले? नाही, असं आहे की आता भालचंद्र शिरसाट काही म्हणत असेल आता श्रेयवादाचा, आता 44,000चं त्यांनी खर्च उचलला की करून घेतलं ते थोडं स्पष्ट मला झालं नाही. मनोज कोटकांबद्दल ते म्हणत होते. मग ह्याच्यात पण श्रेयवादासाठी तुम्ही तुमच्या वोट बँकसाठी करताय. बरोबर, म्हणजे शेवटी वोट बँक फोकस करूनच जर का हे चाललं असेल तर मग त्याला केंद्र सुद्धा तितकंच जबाबदार आहे. 35,000 ठेवले तर मग त्याचे 10,000 केले. त्यामुळे हे जे श्रेयवादाचं आहे ना ते सुरुवात वरून झालेली आहे. वरून आता तुम्ही देत नव्हतात म्हणजे कसं आहे की आई जेवायला देणार नाही आणि भीक मागू देणार नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा देणार नाही आणि आम्ही सुद्धा खरेदी करायच्या नाही, म्हणून तो ग्लोबल टेंडरचा विषय आला. आणि मग ग्लोबल टेंडर परत त्याच्यात अडचणी यायला लागल्या. त्या काय अडचणी आल्या तुम्हाला माहित आहे, तुम्ही महानगरपालिकेत असता त्याच्यामुळे. मग त्यानंतर परत सगळी सूत्र केंद्राने हातात घेतली. त्याच्यामुळे केंद्राची ही धरसोड वृत्ती जी आहे, प्रत्येक बाबतीत धरसोड वृत्ती जी आहे ती अगदी स्पष्टपणे लक्षात आली आहे. जायचं नाहीये, राज्याची आहे, केंद्र गंभीर नाही चालू झालेली आहे. सरकार गंभीर नाही आणि गंभीर नाही असो, वॉक इन असो, सगळ्या प्रकारची चालू केली आहे. आता फक्त ऍपद्वारे लसीकरण चालू होणार. हे कोणी ठरवलं? हे केंद्राने ठरवलं. रजिस्ट्रेशन करायचं कोणी ठरवलं? केंद्राने ठरवलं. इनफॅक्ट महाराष्ट्र सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने वॉक इन केंद्र चालू केली, ड्राईव्ह इन केंद्र चालू केली की तुम्ही या, ज्यांच्याकडे मोबाईल नाहीये, या सगळ्या सुविधा नाहीयेत त्यांच्यासाठी देखील चालू केली. विशालजी, मला एक विनंती आपल्याला करायची आहे. नक्कीच मनीषाजी. नियोजन शून्यता हे जे म्हणताय ना, तर असं तुम्ही म्हणा ना की बाबा नियोजनाचा अभाव असू शकतो, पण शून्यता म्हणजे काय, काहीच नियोजन केलेलं नाही का? ठीक आहे, नियोजनाचं गणित एक वेळ बिघडत असेल, चुकत असेल, परंतु नियोजनच केलं नाही हे जे तुम्ही वारंवार बोलताय ते कृपया आपण करू नका. इनफॅक्ट तुम्ही लोकांना सांगा की जाऊन लस घ्या. मनीषाजी, रोज आवाहन करतो आम्ही की जा आणि लसीकरण करून घ्या, मात्र राज्य आणि केंद्र ज्या वेळेला एक वाक्यता आणेल त्यावेळेला हे लसीकरण करून घेणं हे शक्य होणार आहे. याच अनुषंगाने पुढची चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आज चर्चा करत आहोत लसीकरणातील दिरंगाई कुणाच्या जीवावर या महत्त्वाच्या विषयावरती. मनीषाजी, जसं ब्रेकवरती जाण्याआधी मनीषाताई बोललेल्या होत्या की त्या ठिकाणी असलेली नियोजन शून्यता नव्हे तर नियोजन जे ते योग्य पद्धतीने व्हावं आणि आपण त्याच ट्रॅकवरती खरं तर आज चर्चा ठेवलेली आहे. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत आणि ज्यावेळेला आपल्याला समअप करायचं त्यावेळेला कुठेतरी या सगळ्या प्रश्नांचा तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे. मनीषाताई, मी आपल्यापासूनच सुरुवात करतो. अगदी चर्चेच्या सुरुवातीला डॉक्टर अविनाश भोंडवेजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की पंतप्रधानांनी ज्या प्रकारे किंवा बजेट आखलं गेलेलं होतं त्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीचा आकडा हा 35,000 कोटींच्या वर आहे. तो पैसा गेला कुठे? राज्य सरकार देखील आपापले चेक तयार करून होतं, तो पैसा गेला कुठे? आणि आजही लोकांना प्रतीक्षेत राहावं लागतंय. अजूनही लसीकरणाचा जो आहे तो तुटवडा कमी होताना दिसून येत नाहीये. केंद्राकडून आणा किंवा राज्य सरकारनं उपाययोजना करा, आम्हाला लसी हव्या आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मनीषाजी.
निश्चितच तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा जास्ती झाला, राज्याची पूर्ण तयारी आहे, हे अगदी स्पष्ट आहे. बरं झालं डॉक्टर अविनाश भोंडवे या शो मध्ये आहेत. मराठीमध्ये आपण म्हणतो की सोनारानेच कान टोचलेले बरे, तसं त्यांनी केलेलं आहे. आणि निश्चितच सरकारतर्फे मी एवढीच खात्री देऊ इच्छिते की केंद्राकडून लसी जास्तीत जास्त याव्या, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे सतत पंतप्रधानांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात आहे. मनीषाजी, व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये त्यांनी ही मागणी केलेली आहे. बरोबर, राज्य सरकार संपर्कात आहे. भालचंद्र शिरसाटजी, आज आश्वासन हवंय की राज्यालाच नव्हे देशाला लसीकरणामध्ये कुठेही तुटवडा निर्माण होऊ नये. भालचंद्रजी काय करणार? केंद्र सरकारने जे 35,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत, ज्या वेळेला जशा लसी उपलब्ध होतात सर्व लसी खरेदी करणार आहेत. डॉक्टर भोंडवे म्हणतात तसे काही 25,000 दुसरीकडे वळवलेले नाहीत. त्यामुळे 35,000 रुपये लसीसाठी आहेत. लसीचं उत्पादन उपलब्धता झाली किंवा लसी आयात केल्या गेल्या की त्यासाठी ताबडतोब ते पैसे वर्ग केले जातील. लसी उपलब्ध होण्यासाठी आज भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा काही अडचणी आल्यात. त्यामुळे लसींचा पुरवठा हा जुलै ऑगस्ट मध्ये दुप्पट आणि तिप्पट होणार आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याला आणि महाराष्ट्राला जास्त लसी मिळणार आहे. त्यांचं योग्य नियोजन केलं तर प्रत्येक केंद्र आणि उपकेंद्रावर त्या जातील. सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच भालचंद्रजी, केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही जर जबाबदारी घेण्यासाठी तयार असतील तर जनतेच्या जबाबदाऱ्या कुठल्या? अनिलजी, अगदी कमी शब्दात वेळ संपत आली आपली. आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत की आपण जाऊन लसीकरण करून घेणं. राज्य सरकार केंद्र सरकार प्रयत्न करत असेल, मात्र दिरंगाई आपल्याला सगळ्यांना होऊ शकते. अनिलजी, माझ्यात असं मत आहे की राजकारण मुक्त असं अगर दोन्ही म्हणजे सरकारने केलं किंवा महानगरपालिकेने केलं आणि जे नियम आहेत तुम्ही कुठे सुद्धा नियमांचं उल्लंघन न करता तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर नागरिक स्वतःहून जाऊन किंवा स्वतःचे पैसे खर्च करून लस घेण्यासाठी उत्सुक आहे. बरोबर. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, जाता जाता वन लाईनर मला आपल्याकडून अपेक्षित आहे की चला राज्यात देशात तुटवडा निर्माण झाला, सगळ्या गोष्टी आहेत, मात्र नियोजन करून तिसरी लाट आपल्याला सगळ्यांना थोपवायची. आपली जबाबदारी किती? डॉक्टर अविनाश. अगदी बरोबर आहे. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस या सर्व पद्धतीच्या विषाणूंचा जो प्रादुर्भाव आता आहे जगभरात, त्या सर्वांना सध्याच्या लसीनी आपण जर जे लसीकृत होतील त्यांना त्याचा त्रास कमी होतो. 70% लोकांना त्रास होत नाही. ज्या लोकांना होतो त्यांना तो अतिशय कमी होतो, गंभीर अवस्था येत नाही आणि मृत्यूदरही कमी होतो. हे अनेक संशोधनामधून सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण भारताचं लसीकरण करणं हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्या पद्धतीने सर्वांनी हे वागलं पाहिजे. सर्व जनतेने, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. भारत सरकारने, मी आता शिरसाट साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, 35,000 कोटीपैकी 10,000 कोटी फक्त रिलीज केलेले आहेत. 25,000 कोटी हे या पुढे रिलीज होणार आहेत, तर ते वेळेवर रिलीज व्हावेत. त्याचप्रमाणे इतर काही गोष्टींनी, उदाहरणार्थ आता काही कर्ज काढून किंवा कर्ज रोखे काढून लोकांकडून, जनतेकडून यासाठी पैसे गोळा करावेत. या पद्धतीने सर्व आर्थिक बाबी सांभाळून याची ऑर्डर नोंदवावी. लसीकरणाचा वेग आपल्याला वाढवायचा आहे आणि कुठेतरी दिरंगाई कमी व्हावी, यासाठीच्या आजच्या चर्चेचा जो आहे तो प्रश्न आपण उपस्थित केलेला होता. धन्यवाद डॉक्टर अविनाशजी, मनीषा कायंदेजी, भालचंद्र शिरसाटजी आणि अनिल गलगलीजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. जाता जाता एकच गोष्ट महत्त्वाची की लसीकरणाची दिरंगाई कोणाच्याही जीवावरती बेतू नये, त्यासाठीच लोकशाही विशेषमध्ये आज आपण हा विषय जो आहे तो निवडलेला होता. दुसरीकडे राष्ट्रीय कर्तव्यामध्ये तुमची आमची देखील खूप मोठी जबाबदारी आहे. हे कर्तव्य आपण सगळ्यांनी मिळून पार पाडावं, इतकंच जाता जाता या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं. लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.